विचित्राच मसाले रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण हेल्दी असं नो कुकिंग झटपट रेसिपी फ्रेश फ्रुट्स क्रीम डेझर्ट बनवणार आहोत. त्यासाठीचं लागणारं साहित्य पाहूया. हे आपण साखर घेतलेली आहे, पावडर केलेली 2 चमचे. चोको चिप्स आहेत हे गार्निश करण्यासाठी. व्हॅनिला इसेन्स आहे, व्हिपिंग क्रीम आहे 3 चमचे घेतलेली. हे वाळलेले फ्रुट्स आहेत, ते आपण भिजवून घेतलेले आहेत आणि फ्रेश आहेत फ्रुट्स. कुठल्याही प्रकारचे फ्रुट्स घेऊ शकतो आपण. मिल्क मेड घ्यायचं आहे 1 चमचा आणि गार्निश साठी आपण सिरप घेणार आहोत, चॉकलेट सिरप. तर आता प्रथम आपण फळं बारीक कापून घेऊया. हे डाळिंबाचे दाणे, त्यानंतर आपण सफरचंद साल काढून घेतलेली आहे, केळ घेतलेले आहे, ते पण मीडियम आपण सर्व कापून घेतलेले आहेत फळं. आपल्याला हवे त्या प्रमाणात, म्हणजे जास्त लोक असतील तर जास्त प्रमाणात फ्रुट्स कापून घ्यायचे. स्ट्रॉबेरी आपण आंबट फळं घेणार नाही, पण व्हिपिंग क्रीम घ्यायची आणि ती बीट करून घ्यायचं आपल्याला. आता इथे आपण साखर घालून घ्यायची. त्यानंतर आपण हे मिल्क मेड घालणार आहोत, अगदी 1 चमचा. त्यानंतर आपण हे व्हॅनिला इसेन्स घालून घ्यायचं. छानपैकी व्हिपिंग क्रीम तयार झालेली आहे. आणि आता आपण क्रीम डेझर्ट बनवायला घेऊया. प्रथम आता आपण ही क्रीम ह्यामध्ये घालून घ्यायची. आता प्रथम सिरप त्यानंतर क्रीम घालून घ्यायची आहे. क्रीम झाल्यानंतर आपण हे फ्रुट्स चॉप केलेले सर्व घालायचे. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असं छानपैकी हे फ्रुट्स आपण प्रेस करायचे आहेत थोडे. त्याच्यानंतर परत आपण ही क्रीम घालून घ्यायची. त्यानंतर हे आपण सुकवलेले फ्रुट्स आहेत ते घालून घेऊयात. तेही छान लागतात चवीला. पाहू शकता किती सुंदर दिसत आहे ते. त्यानंतर आपण परत
क्रीम. आणि परत आपण हे फ्रुट्स घालायचे. आणि आता परत आपण छानपैकी असं क्रीम आणि गार्निश करूयात त्यावर. पाहू शकता किती सुंदर आणि छान असं हे आपलं फ्रूट क्रीम डेझर्ट तयार झालेला आहे. यावर तुम्ही आता छान छान फ्रुट्स पण सुंदर दिसतंय ना. पाहायला जितकं सुंदर दिसतं तितकंच खायला पण ते छानच लागतं. तसं हे आपलं डेझर्ट तयार झालेलं आहे आणि पाहू शकता तुम्ही किती सुंदर दिसतंय ते. मस्त खा, हेल्दी राहा. अशाच नवनवीन रेसिपी मध्ये पुन्हा भेटूयात. आता आपण ह्याची टेस्ट बघूया कसं लागतंय ते. असं क्रीमी आणि टेस्टी असं हे आपलं डेझर्ट तयार झालेलं आहे. खूपच छान. एकदा नक्की करून बघा तुम्ही, तुम्हालाही खूप आवडेल.